नमस्कार मित्रांनो, ही गोष्ट मामाच्या दुकानामध्ये निशा बरोबर केलेल्या गेमची आहे। मी माझे कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले आणि पुढे काय करायचे याचा विचार करत होतो। करिअरची नेमकी दिशा स्पष्ट होत नव्हती। तसा मी अभ्यासात काही फारसा हुशार वगैरे नव्हतो। कासाबसा काठावर प्रत्येक वर्षी पास होणाऱ्यांच्यात मी पहिला होतो। त्यामुळे घरच्यांना माझी खूपच जास्त चिंता लागून राहिली होती। फार विचार करून झाल्यावर त्यांनी मला माझ्या मामाकडे पुढील शिक्षणासाठी पाठवण्याचे ठरवले। त्यानुसार लांब मोठ्या शहरात राहणाऱ्या माझ्या मामाकडे मी दाखल झालो देखील। सुरुवातीचे काही दिवस खूप चांगले गेले, पण माझे मन लागत नव्हते। कॉलेजचे वारे एव्हाना मला पण लागले होतेच। का लागणार नाही म्हणा। प्रौढ झाल्यावर येणाऱ्या सगळ्या भावभावना मला पण होत्याच ना। त्यातच माझे कॉलेज सकाळी लवकर असायचे। दुपार नंतर मी घरी रिकामाच बसत असे। त्यामुळे मला प्रचंड कंटाळा येत होता। ते बघून एके दिवशी मामा मला म्हणाला, राजेश, तू एक काम का करत नाही? तुला दुपार नंतर वेळ असतो खूप, तर मग माझ्याबरोबर मला दुकानात मदत का करत नाहीस? तेवढीच मला मदत होईल आणि तुला पण तुझे मन रमवण्यासाठी साधन मिळेल। ते ऐकून मी खुश झालो आणि लागलीच तयार झालो। मामाचे एका मोठ्या बाजारपेठेत महिलांच्या अंतःवस्त्रांचे दुकान होते। दुकान फार काही मोठे नव्हते, पण तसे बरे चालत असे। तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की हे दुकान चालत कसे असेल? कारण शेवटी महिला एका पुरुषाकडून त्यांची निकर आणि ब्रा कशी काय खरेदी करेल? तर याच उत्तर असे आहे की मामाच्या दुकानात एक महिला कामला होती, निशा नावाची। तीच सगळे गिऱ्हाईक करत असे। त्यामुळे मामा निवांत गल्ल्यावर बसून पैसे गोळा करायचे काम करत असे। मी दुकानात जाण्यास सुरुवात केली। मामाने माझी ओळख निशा बरोबर करून दिली। साधारण 25 वर्षाची असेल ती, लग्न झालेलं होते तिचे। दिसायला फार देखणी काही म्हणता येणार नाही, पण बाकी गळ्याच्या खाली म्हणाल तर ती आग होती आग। चित्रात दाखवतात तशी तिची फिगर होती। दुकानात मामाने तिच्यासाठी ड्रेस कोड ठरवून दिला होता। तोच ड्रेस ती रोज घालत असे। थोडासा ढळा असला ड्रेस तरी त्यातून देखील निशाचे अवयव उठून दिसत असत। लग्न झाल्यावर बायकांचे अंग भरतेच, निशा पण त्याला अपवाद नव्हती। गोलाकार छाती, खाली टरबूज, गव्हाळ वर्ण आणि लाघवी मादक बोलणे यामुळे ती गिऱ्हाईक चांगले करत असे। माझी नजर तिच्यावरून हटत नव्हती। मी कामाला सुरुवात केली। दिवस जातील तसे माझी आणि तिची ओळख होत गेली। मी आल्यामुळे मामा आता माझ्यावर दुकान सोडून बाहेर वसुली आणि इतर कामासाठी निर्धास्त जाऊ लागला होता। त्यामुळे मी व निशा दुकानात दोघेच असताना आम्ही भरपूर गप्पा मारत असू। त्यामुळे आमच्यात एक जवळीक झाली होती। बोलण्यातून मला एक समजले होते की निशा स्वभावाने तशी चावट आहे। ती जशी दिसते तशी नाही आहे। पण मला अजून तशी संधी काही मिळाली नव्हती। एकदा दुपारी मी आणि ती दुकानात जेवून गप्पा मारत बसलो होतो। तिने मला अचानक प्रश्न केला, काय रे राजेश, तू आधी कुठे काम केले नाही म्हणतोस? मग तुला इकडे सगळेच काम नको का शिकायला? हो हो, शिकावे तर लागेलच ना, मी म्हणालो। हो ना, मग तू नेहमी बघेल तेव्हा सत गल्ल्यावरच बसलेला असतोस। बाकी कामे कधी शिकणार तू? ती म्हणाली। हो बरोबर आहे, पण आपले कपडे आतील आहेत आणि ते पण महिलांचे। मी मामाला कसे विचारू याबद्दल मी म्हणालो। ते ऐकून ती जोरात हसू लागली आणि म्हणाली, बरोबर आहे तुझे। अरे मी आहे ना मग वेड्या, मी करेन तुला मदत। असे म्हणून तिने मला माहिती देण्यास सुरुवात केली। हे बघ, ह्याला ब्रा म्हणतात। जसे तुम्ही पुरुष बनियान घालता ना, तसे आम्ही बायका ब्रा घालतो। जितकी मोठी बाईची छाती तितके मोठी ब्रा।
असे म्हणून तिने 4-5 विविध रंगाच्या ब्रा माझ्या हातात दिल्या. मला थोडासा अवघडल्यासारखे बघून ती म्हणाली, अरे राजेश, लाजू नको. माझ्याशी काय लाजायचे? मी तुझी मैत्रीणच आहे ना, माझ्या बरोबर बिंदास्त राहा. तिच्या त्या वाक्याने मला थोडा धीर आला आणि मी त्या ब्रा हातात घेतल्या. मी म्हणालो, हे ठीक आहे. पण मी बरेच वेळा बघितले आहे की बायकांची छाती खूपच पुढे दिसते. ते कसे काय बरे? ती म्हणाली, अरे काही नाही. त्या बायका एक नंबर आतील घालतात ब्रा, त्यामुळे ती त्यांच्या छातीला घट्ट बसते आणि त्यामुळे त्यांची छाती पुढे दिसते. समजले का? मला नीटसे समजले नाही हे तिच्या लक्षात आले. ती म्हणाली, अरे हे बघ, माझ्या छातीची साईज 36 आहे. पण मी एक नंबर आतील म्हणजे 35 नंबरची ब्रा घालते. आता मला समजले की तुझी छाती इतकी गोलाकार कशी काय दिसते ते. मी असे म्हणताच ती जोरजोरात हसू लागली. तिने मला एक हाताने फटका मारला आणि म्हणाली, ए गप्पा, काय निव्वळ ब्रामुले माझी छाती गोल दिसत नाही. मुळातच माझी छाती गोल आहे बर का. काय माहीत. मी पण तिची चेष्टा करण्याच्या उद्देशाने म्हणालो, तुला पटत नाही ना? थांब 1 मिनिट असे म्हणून ती जागची उठली. तिने दुकानाचे दार बंद केले. तसेही दुपारी 1 तास जेवणाच्या सुटीच्या वेळी दुकानात बंदच ठेवत असे आहे. आणि मामा पण परगावी गेला असल्याने तोही नव्हता. तिने दार बंद करताच ती माझ्याकडे आली आणि तिने तिचा शर्ट काढण्यास सुरुवात केली. एका क्षणात तिने तिचा शर्ट काढला आणि लाल रंगाच्या ब्रामधील तिच्या भरदार गोलाईचे मला दर्शन झाले. मला काही कळायचे बंद झाले होते. माझ्याकडे रोखून बघत ती म्हणाली, बघ आता तरी पटले का? ती आता पूर्ण गरम झाली आहे. मी जाणले आणि म्हणालो, काय माहीत. कारण अजून ब्रा असल्याने तुझी गोलच दिसणार ना. माझे ते वाक्य ऐकताच तिने एका मिनिटात तिची ब्रा काढली आणि तिची पूर्ण उघडी केली. तिचे सामान खरेच गोलाकार होते. मी हात लावून बघू शकतो का निशा? माझ्या त्या वाक्याने ती हसली आणि म्हणाली, मग काय ते शो साठी ठेवले आहेत का? ते म्हणताच मी झटकन जागेवरून उठलो आणि तिच्यावर तुटून पडलो. इतके गोलाकार कसे काय असू शकतात याचा विचार करतच मी त्यांना माझ्या हातात घेतले आणि त्यांना जोरात दाबू लागलो. माझ्या हाताच्या स्पर्शाने तिची कमालीची पुढे आली. तिची कडक झालेली मी माझ्या तोंडात घेतली आणि पूर्ण आवेगाने मी चांगले रसपान केले. एका हाताने दाबणे आणि दुसरा रसपान यामुळे निशा कणहू लागली. तिने माझ्या सोन्यावर हात ठेवून त्याला चोळायला सुरुवात करताच माझे खूप कडक झाले. मी तीच उरला सरूला ड्रेस पण काढला. मला तिच्या तोंडात द्यायचा होता. पण मला स्वतःला सावरणे देखील शक्य होत नव्हते. त्यामुळे मी तिला तसेच जमिनीवर पाडले आणि तिचे फाकवले. तिच्या फाकलेल्या पायातून तिच्या छकुलीचे दर्शन होताच माझे डोलायला लागले. मी माझे कपडे उतरवले आणि तिच्यावर तुटून पडलो. तिचे पाय हाताने बाजूला करून तिच्या छकुलीला अधिक मोकळी केली आणि माझे तोंड तिच्यात घालून घुसळवले. माझी जीभ आता केव्हाची बाहेर येऊन तिने तिचे काम चालू केले होते. त्या स्पर्शाने ती पाझरू लागली होती. तिचे लग्न झाले असल्याने तिला याची सवय होतीच. त्यामुळे माझा अगदी आरामात गेला. मी जोरजोरात तिला हिसडे देऊ लागलो. माझे कमालीचे ताकदवर हिसडे बघून ती खूपच खुश झाली. जवळपास 20 मिनिटे मी माझे काम करू लागलो. घामाने डबडबलेले आम्ही एकमेकांत गुंतून गेलो होतो. शेवटी मी खूप दमलो आणि काम पूर्ण केले आणि तेव्हा कुठे आम्ही दोघे शांत झालो. तेव्हापासून आम्ही दोघे पण मामा बाहेर जायची वाट बघत होतो. मामा गेला की दुपारच्या वेळेत आमचा हा डाव रंगायचा. त्यामुळे मीही न चुकता दुकानाला जात होतो. माझ्या प्रामाणिक कामामुळे मामा पण माझ्यावर खुश होता आणि मी व निशा आमच्या डावामुळे खूप खुश होतो. मित्रांनो, गोष्ट आवडली असेल तर चॅनेल सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा ही विनंती.
आपण पुन्हा भेटू नवीन गोष्ट घेऊन. तोपर्यंत मज्जा करा आणि अशाच गोष्टी ऐकत राहा.